आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मुंबईतल्या मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारल्याची घटना समोर आली आहे। या घटनेच्या नंतर महाराष्ट्रात यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे। मुलुंड वेस्टमधल्या शिवसदन सोसायटीत तृप्ती देवरुखकर यांना महाराष्ट्रीयन सोसायटीत अलाउड नाहीत अशा शब्दात घर नाकारण्यात आलं। त्यामुळे संतापलेल्या राज ठाकरे यांनी मुंबईत महाराष्ट्रात जर पुन्हा असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित अशा शब्दात इशारा दिलाय। सरकारनं सुद्धा आपला धाक दाखवला पाहिजे असे खडे बोलही राज ठाकरे यांनी सुनावले। तर दुसरीकडे तृप्ती देवरुखकर यांनी या सर्व प्रकारानंतर शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली। हे कॉमनली घडतंय मुंबईमध्ये महाराष्ट्रात, तर मला वाटतं की आता माझ्यासोबत जी घटना घडली आणि हे एवढं सगळं व्हायरल झालंय त्यानंतर तरी लोक पुढे येतील आणि बोलतील त्यांच्यासोबत जेव्हा असं काही घडेल तेव्हा। मराठी माणसांवर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवतेच असंही राज ठाकरे यांनी अधोरेखित केलं। अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ उठलीच पाहिजे असा आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला। मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारण्याच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये राजकारण सुरू झालं। संजय राऊत यांनी मुलुंडमधल्या या सगळ्या प्रकाराचं खापर राज्य सरकारवर फोडलं, तर या ठाकरे गटाची भूमिका ही दुटप्पीपणाची असल्याची टीका शिवसेनेनं केली। मुलुंडच्या शिवसदन सोसायटीच्या सेक्रेटरी आणि त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रीयन सोसायटीत अलाउड नाहीत अशी मराठी माणसाचा अपमान करणारी भाषा वापरली। त्यानंतर मनसेनं तृप्ती देवरुखकर यांची मदत केली। मात्र या घटनेवरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। हा एवढा माज कुठून आला असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला। संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय। एकनाथ शिंदे यांना हाताशी पकडून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर पकडून शिवसेना फोडली, त्याचे जे परिणाम आहेत। एकीकडे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणायचं आणि दुसरीकडे केम शो करायचं, दुसरीकडे लुंगी डान्स करायचा, ठाण्याकडे म्हणजे मेळावा घ्यायचा, हे जी त्यांची नीती आहे ना, या नीतीमुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे। मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणं हा प्रत्येक मराठी माणसाचा अपमान आहे। मुंबई आणि महाराष्ट्रावर मराठी माणसाचंच वर्चस्व असायला हवं, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून मराठी माणूस उद्योग व्यवसायात कशी प्रगती करेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे। तृप्ती देवरुखकर यांना घराच्या प्रकरणात जसा वाईट अनुभव घ्यावा लागला तसाच प्रकार पंकजा मुंडे यांच्या बाबतीत सुद्धा घडला होता। पंकजा मुंडे यांना सुद्धा अशाच प्रकारच्या धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं। मराठी माणसाचं राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजे मुंबईतच मराठी माणसांना घर नाकारलं जात आहे। मराठी माणसांना थेट तोंडावर नकार देण्याची हिंमत इथे वाढीस लागली आहे। सामान्य मराठी माणूस तर सोडाच, पण पंकजा मुंडे यांना सुद्धा घर शोधताना अशाच प्रवृत्तींचा सामना करावा लागला होता। आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे, त्यामुळे इथे सर्वजण यांचं स्वागतच आहे, परंतु आम्ही यांना घर देत नाही असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील तर हे फार दुर्दैवी आहे। माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला, हे फार दुर्दैवी आहे। तर पंकजा मुंडे यांनी तेव्हाच आक्रमक भूमिका घेतली असती तर असं घडलं नसतं असा मुद्दा शिवसेनेनं उपस्थित केलाय। त्यावेळेला पंकजाताईंनी जर आक्रमक भूमिका जर घेतली असती तर कदाचित ही पुढची घटना अशा ज्या घडल्यात त्या कदाचित घडल्या सुद्धा नसत्या। पंकजा मुंडे यांच्यासारख्या मोठ्या राजकारणी व्यक्तीला जर मुंबईत मराठी असल्यामुळे घर नाकारलं जात असेल तर ही प्रचंड गंभीर बाब आहे। त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी मराठी माणसासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत। अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले, मात्र आता शरद पवार यांच्याबद्दल आमदार रवी राणा यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। रवी राणा यांनी गणेशोत्सवात विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या। या भेटींचा दाखला देत त्यांनी शरद पवार पुढच्या काही दिवसात भाजपसोबत जाणार असल्याचा दावा केला। देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी असं बाप्पाला साकडं घातल्याचंही रवी राणा म्हणाले। त्याचा चमत्कार पुढच्या 15-20 दिवसात दिसेल आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील असा दावाही त्यांनी केलाय। प्रार्थना केली की पवार साहेबांनी मोदीजींना सपोर्ट केला पाहिजे, साथ दिली पाहिजे आणि हा चमत्कार मला विश्वास आहे येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये दिसेल। आखाडे बांधून उगाच तरी आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न राणाने सुद्धा करू नये अशी मी त्यांना विनंती करतो। पवार साहेब हे भाजपच्या विरोधात आहेत, आयुष्यभर इंडिया आघाडीच्या सोबतच राहणार आणि भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रात आणि देशामध्ये पराभव करणार। रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या नेत्यांपैकी मानले जातात। त्यामुळे रवी राणा यांच्या या भाकितानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय।
अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये तब्बल 312 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांनी तुरुंगाची हवा खाल्ली. 7 वर्षांपेक्षा जास्त काळ ते तुरुंगात होते. याच कदम यांनी गेल्या आठवड्यात जामिनावर सुटका झाल्यानंतर एक मोठं राजकीय विधान केलंय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असताना छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे असा आरोप रमेश कदम यांनी केलाय. विशेष म्हणजे रमेश कदम आणि छगन भुजबळ काही काळ जेलमध्ये एकत्र होते. जेलमधले छगन भुजबळ आणि आत्ताचे छगन भुजबळ यांच्यात खूप फरक आहे असा दावा रमेश कदम यांनी केला आहे. माझा लवकर जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल अथवा काहीतरी करावं लागेल अशा पद्धतीची ब्लॅकमेलिंग देखील ते त्यावेळी करताना म्हणजे आम्ही पाहिलेली आहे. तिने जे आहे आता बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा कदाचित त्यांना निवडणूक वगैरे लढवायची असेल कुठच्या तरी पक्षाच्या माध्यमातून आणि म्हणून परत एकदा फेमस व्हायचं असेल म्हणून कदाचित ही वक्तव्य केलं असावं. सध्या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षातून दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आता रमेश कदम यांनी भुजबळांवर केलेल्या आरोपांनी हा संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं ठाकरे गट सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घाना दौऱ्याबद्दल सुद्धा ठाकरे गटानं निशाणा साधलाय. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घाना देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. घाना इथे होणाऱ्या परिषदेत ते सहभागी होतील. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात राहुल नार्वेकर यांचाही समावेश आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवलाय. राऊत यांच्या या आरोपांवर शिवसेनेनं जोरदार पलटवार केलाय. या महाराष्ट्रामध्ये लोकशाही घाण्याला जुंपून या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा मर्डर हत्या करून आपण घाणाला चाललाय. हा शेमफुल आहे. भांडूप मातोश्री सामना अशा चक्रा काटण्यापेक्षा घाण्याला जाऊन लोकांमध्ये मिसळणं कधी केव्हाही चांगलं. कोणीही कुठं गेलं की त्यांना ते बोचतंय. लंडनला जाण्यापेक्षा घाण्याला जाणं कधीही चांगलं. 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष विलंब करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. या प्रकरणी ठाकरे गटानं केलेल्या याचिकेवर आता 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यात विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे ठाकरे गटाचं वैभव राहिलंय. मात्र शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेल्या वर्षी शिवसेनेनं 2 दसरा मेळावे साजरे केले. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने आले होते. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता आगामी दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 1 महिना आधीच मुंबई महापालिकेला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी अर्ज करण्यात आलाय. मात्र अद्याप ठाकरे गटाला परवानगी देण्यात आलेली नाही. सत्तेचा गैरवापर करून शिंदेंची शिवसेना परवानगी रखडवून ठेवत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. गेल्या वर्षी दसरा मेळाव्याला मैदान देण्याकरता टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आणि उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. यानंतर कोर्टानं मुंबई पालिकेला दिलेल्या दणक्यानंतर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला होता. यंदा पालिकेला अर्ज करताना शिवाजी पार्क आम्हालाच मिळेल असा विश्वास ठाकरे गटानं व्यक्त केलाय. ठाकरे गटाच्या सोबत शिंदेंची शिवसेना सुद्धा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्याकरता परवानगी मिळावी याकरता पालिकेला पत्र देण्यात आलंय. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पुन्हा एकदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क दोन्ही गटांना मिळावं यासाठी वाद होणार अशी शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी एक असलेले उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत. त्यामुळे उदय सामंत शिंदे गट सोडून कुठे जाणार नसले तरी आता त्यांच्या घरातच फूट पडल्याची चर्चा आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चेला निमित्त ठरलंय ते किरण सामंत यांनी व्हॉट्सअप डीपीवर ठेवलेला फोटो. डीपीमध्ये किरण सामंत यांनी ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह मशाल ठेवल्यानं चर्चांना उधाण आलं. किरण सामंत यांनी आपला फक्त व्हॉट्सअप डीपीच बदलला नाही तर जो होगा वो देखा जाएगा असं स्टेटस सुद्धा ठेवलं. मात्र काही वेळानंतर किरण सामंत यांनी डीपी आणि स्टेटस मागे घेतलं. मात्र विरोधकांना किरण सामंत यांनी सूचक इशारा दिलाय. काही लोक जी स्पष्ट सांगणारी आहेत आपण ह्या केलं म्हणून सांगणारे काय म्हणतात ते मी असा एवढा स्पष्ट मी करारी त्यांना दाखवून देणार आहे.
स्पष्ट कोण आणि करारी कोण. भारतीय जनता पक्ष सुद्धा शिंदे गटाचं लवकरच विसर्जन करेल हे माहिती असल्यामुळे आता अनेकांच्या हाती मशाल येईल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांचं नाव शिवसेनेकडून घेतलं जात आहे. त्यामुळे चोख प्रत्युत्तर देताना किरण सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी चर्चा रंगली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोचे 2 प्लांट बंद करण्याची सूचना देणारी नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानं बजावली. सूडबुद्धीनं ही कारवाई झाल्याचा आरोप रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केला. दरम्यान या प्रकरणी 6 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असा इशारा मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कारखान्यातील डिस्लरी युनिटला प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून बुधवारी पहाटे 2 वाजता नोटीस बजावण्यात आली. या कारखान्यातील डिस्लरी प्लांटमुळे होत असलेल्या प्रदूषणानं हा प्लांट 72 तासांमध्ये बंद करावा अशा सूचना या कारखान्याला देण्यात आल्या आहेत. राज्यातील 2 नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांच्या या दाव्यावर शरद पवार यांनी बोलायचं टाळलंय, तर सत्ताधाऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. उत्तर जो दादागिरी पूरे देश में चल रही है, बदले की भावना चल रही है. सरकारचं काम तपासण्यामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझ्यावर अन्याय झाला. तुम्हाला त्रास देण्यासाठी जर करत असेल तर त्यांचे नाव उघड करणं हे तुम्हाला क्रमप्राप्त आहे आणि तुम्ही ते केली पाहिजे. नसता तुमच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही असं स्पष्टपणे दिसतं. अजित पवार यांच्या सत्ता सहभागानंतर रोहित पवार यांनी महायुतीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यानंतर त्यांच्याच कारखान्यावर झालेल्या कारवाईच्या टायमिंगची सध्या चर्चा सुरू आहे. कोल्हापुरातील सतेज पाटील आणि महाडिक गटातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. गोकुळ दूध संघाच्या सभेत हे दोन्ही गट आमने सामने आले. आता छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सतेज पाटील आणि महाडिक गट पुन्हा आमने सामने आले होते. कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभेच्या निमित्तानं 2 गटात आज नेहमीप्रमाणे टसन पाहायला मिळाली. महाडिक यांची सत्ता असलेल्या कारखान्याचं कार्यक्षेत्र वाढवण्याच्या ठरावाला सतेज पाटील यांच्या सभासदांनी विरोध केला. मात्र अगोदरच मंजूर लिहिलेले फलक हातात घेऊन आलेल्या सभासदांच्या आवाजी मतदानानं हा ठराव मंजूर करण्यात आला. सभा सुरू होताच दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाडिक गटाच्या वतीनं देखील जोरदार घोषणाबाजी करत सर्व विषय मंजूर मंजूर असे फलक झळकवण्यात आले. बऱ्यापैकी जे उपस्थित सभासद मेजॉरिटी सभासद या सगळ्या सभासदांनी आपल्याला एक दिलानं साथ दिलेली. हा कारखाना आज नाही उद्या आपल्याला सोडावा लागेल म्हणून त्यांनी हे सांगली जिल्ह्यात ते उपद्व्याप करून सभासद करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे. या साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाडिक आणि पाटील गट परस्परांना भिडणार हे निश्चित होतं. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या सभेकडे लागलं होतं. पण गोकुळच्या सभेचं उपटं या सभेत महाडिक यांनी काढल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी वाशिमच्या दौऱ्यावर होते. यावेळेला गडकरी यांनी वारंगा ते अकोला या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161च्या 3,695 कोटी रुपयांच्या रस्त्याचं लोकार्पण केलं. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना गडकरी यांनी अनेक मोठी विधानं केली आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. एक ठेकेदार काम सोडून पळून गेला होता. तुम्ही मदत करा, तुम्हाला जेवढा लागेल तेवढा पैसा मी माझ्या रस्त्यातून द्यायला तयार आहे. तसंच यावेळेला त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा तंबी दिली. मी एकदा कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं सगळ्यांना की रस्त्याला क्रॅक गेल्या आणि खराब झाला तर तुला बुलडोझरच्या खाली टाकेन म्हणून. याच भाषणात गडकरी यांनी आगामी निवडणुकांमध्ये स्वतःच्या प्रचाराची रणनीती सुद्धा सांगितली. आता यावेळी लोकसभेत ठरवून टाकला अनंतराव, पोस्टर नाही लावणार, बॅनर नाही लावणार, चहा पाणी नाही करणार, द्यायचं तर मत द्या नाही तर नका देऊ. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा पाजा धाब्यावर न्या अशी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यावर गडकरी यांनी निवडणूक प्रचाराबद्दल वक्तव्य केलं. त्यामुळे गडकरी यांचा रोख नेमका कुणाकडे असा प्रश्न विचारला जातोय. कांद्यावर लावण्यात आलेलं 40% निर्यात शुल्क रद्द करावं या मुद्द्यावरून राज्यातलं वातावरण तापलंय. व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नाशिक जिल्ह्यामध्ये लिलाव बंद केलेत. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी दिल्लीत आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली. दिल्लीतल्या या बैठकीत नाफेडकडून आणखी 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली. कांदा व्यापाऱ्यांनी तातडीनं खरेदी सुरू करावी असं आवाहन सुद्धा मंत्री सत्तार यांनी केलं.
नाशिक बाजार समितीमधल्या व्यापाऱ्यांनी 20 सप्टेंबरपासून कांदा खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. तसंच बाजारामधील कांद्याचे दरही वधारलेत. कांदा खरेदी सुरू करण्यासाठी सरकारनं आतापर्यंत विविध मार्गाने प्रयत्न केले, पण व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तर त्यांनी परत 2 लाख कांदा खरेदी करण्याची परवानगी आज आपल्याला दिलेली आहे. आम्हाला राज्यामध्ये अचानक भाव वाढतो, जिथे भाव वाढेल तिथे नाफेड NCCF विक्री करणार हे माननीय पियुषजींनी सांगितलं. सातत्याने चालढकलपणा होतोय. या कुठलाही न्याय आजच्याही मीटिंगमध्ये निर्णय झालेला नाही. कांद्याच्या प्रश्नावर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ गैरहजर होते. यावरून सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. ओबीसी समाजाच्या नेत्यांची आणि राज्य सरकारची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू असतानाच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी नागपुरात ओबीसी समाजानं आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनं ओबीसी समाजाची बैठक बोलावली. या बैठकीत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी करतानाच ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी सुद्धा ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आली. या मागण्यांच्याबद्दल सरकार सकारात्मक असल्याची माहिती या बैठकीनंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी दिली आहे. मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत कुणब्यांचे प्रमाणपत्र सरसकट देणार नाही आणि त्यांचा ओबीसी समाजात समावेश करून ओबीसीच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देणार नाही असे आम्हाला आश्वासित केले. चंद्रपूरमधील ओबीसी तरुणांचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस जाणार असल्याची माहिती मिळते. उद्याचा चंद्रपूर बंद ओबीसी महासंघानं मागे घेतलाय. पुण्यातही गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला आणि विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल 28 तासांपेक्षा जास्त काळ गणरायाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. इतके तास विसर्जन मिरवणूक सुरू असताना गणेश भक्तांचा उत्साह मात्र तसूभर सुद्धा कमी झाला नव्हता. पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपावी यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दुपारी 4 वाजता सुरू झाली. पुण्यातल्या मानाच्या गणपती बाप्पांचं रात्री 8च्या सुमारास आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचं रात्री 9:30च्या सुमारास विसर्जन झालं. यानंतर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरू होती. दुसरा दिवस उजाडल्यानंतर सुद्धा पुण्यात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरूच राहिली. गणेश भक्तांचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नव्हता. गुरुवारी सकाळी 10:30 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. ती मिरवणूक शुक्रवारी दुपारी 3:10 संपली. पुढच्या वर्ष सुद्धा मी असा एक्सपेक्ट करतो की अजून काही जे मोठे गणपती मंडळ आहे ते सुद्धा ते मोटिवेट होणार आणि वेळेवर ते चालू करून आणि संपवणार मिरवणूक. गेल्या वर्षी गणपती विसर्जन मिरवणूक पुण्यात 31 तास चालली होती. त्या तुलनेत यंदा गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक 28 तास 40 मिनिटांनी संपली. मुंबईतल्या मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सज्जड दम दिला. नेमकं काय घडलंय पाहणार आहोत स्पेशल रिपोर्टमध्ये. रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर.